नमस्कार. 1930च्या दशकामध्ये कृष्णाजी केतकर हे गिरगावातल्या झावबाच्या वाडीमध्ये असलेले सरकारी अंमलदार होते. 6 फुटाची चांगली उंची, स्वच्छ गोरा वर्ण आणि दुसऱ्यावर पटकन छाप पाडतील असं एकंदर रूपडं या कृष्णाजी केतकरांना लाभलेलं होतं. कृष्णाजी केतकर हे त्यावेळेला ब्रिटिश आमदानीमध्ये असलेल्या महसूल खात्यामध्ये नोकरी करत होते आणि या महसूल खात्याच्या अंतर्गतच तेव्हा आज जे आपलं सार्वजनिक बांधकाम खातं म्हणजे PWD आहे, हे सार्वजनिक बांधकाम खातं त्यावेळेला ब्रिटिश सरकारच्या आमदानीमध्ये महसूल खात्याचा भाग होतं. या कृष्णाजी केतकरांकडे या PWDचा म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचा चार्ज होता आणि मुंबई, कुलाबा आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जागोजागी असलेल्या सरकारी इमारतींचं आणि सरकारी विश्रामगृहांचं म्हणजे रेस्ट हाऊसचं एकंदर देखभालीचं काम या कृष्णाजी केतकरांकडे होतं. 1930 साली कृष्णाजी केतकर ब्रिटिश आमदानीमध्ये या महसूल खात्यामध्ये नोकरीला लागले आणि आपली धडाडी, आपली निर्णय क्षमता, काम कसून करण्याची वृत्ती याच्यामुळे 1940 साली ते या ब्रिटिश सरकारच्या आमदानीमध्येच राजपत्रित अधिकारी म्हणजे गॅझेटेड ऑफिसर झाले. असा सगळा उत्तुंग प्रवास आपल्या कार्य आणि कर्तृत्वाचा चाललेला असताना संसाराच्या वेलीवर फुललेली 2 फुलं म्हणजे त्यांचे 2 मुलगे, एक प्रभाकर आणि एक रवींद्र, हे दोघेही आपल्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये झपाट्याने पुढे जात होते. अतिशय उत्तम बुद्धिमत्ता लाभलेले आणि अभ्यासाचा कधीही कंटाळा न करणारे हे दोघे कृष्णाजी केतकरांचे मुलगे वर्गामध्ये कायम पहिला किंवा दुसरा नंबर टिकवून असत. मोठा जो प्रभाकर होता त्याने आपलं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आणि मग तो पुढच्या शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये गेला. तिथे 3 वर्षाचा उच्च शिक्षणाचा अभ्यासक्रम पुरा करून तो भारतामध्ये आला आणि हिंदुस्तान कन्स्ट्रक्शनमध्ये तो नोकरीला लागला. नोकरीमध्ये या प्रभाकर केतकरांनी म्हणजे कृष्णाजीच्या मुलाने असा आपला प्रभाव निर्माण केला होता की 60च्या दशकामध्ये कोकणामध्ये असलेल्या कोयना धरणाच्या क्षेत्रामध्ये जेव्हा प्रचंड मोठा भूकंप झाला आणि कोयना धरणाला तडे गेले, त्या तड्यांची दुरुस्ती करण्यासाठी हिंदुस्तान कन्स्ट्रक्शनमध्ये काम करणाऱ्या या प्रभाकर केतकरांना भारत आणि महाराष्ट्र सरकारने खास बोलावून घेतलेलं होतं. धाकटा रवींद्र जो होता त्याने आपलं शालेय शिक्षण पूर्ण करून मग दंतविद्यामध्ये पदवी प्राप्त केली आणि BDS पूर्ण करून गिरगावामध्ये झावबाच्या वाडीमध्ये एका कोपऱ्यावर असलेल्या एका चाळीमध्ये या रवींद्रने आपला दवाखाना सुरू केला होता. हे सगळं 40च्या दशकानंतर फार झपाट्याने घडत होतं. पण 1940 सालापासून कृष्णाजी केतकरांकडे राहायला, शिकायला आणि विद्या पूर्ण करायला कोकणातले तरुण एका पाठोपाठ एक येत होते. या कृष्णाजी केतकरांची झावबाच्या वाडीमध्ये लागोलग अशी 2 बिऱ्हाडं होती. एक बिऱ्हाड म्हणजे मोठ्या 3 खोल्यांचा ऐवज होता. अशा 2 बिऱ्हाडांचा 6 खोल्यांचा ऐवज त्यावेळेला या कृष्णाजी केतकरांकडे होता. एका बिऱ्हाडामध्ये म्हणजे मोठ्या 3 खोल्यामध्ये त्यांचे 2 मुलगे, पत्नी गोपिकाबाई आणि स्वतः कृष्णाजी केतकर राहत असत आणि मुंबईमध्ये शिकायला येणाऱ्या मुलांसाठी बाजूच्या 3 खोल्या मोकळ्या सोडलेल्या होत्या. 1940 साली विनायक फडके नावाचा पहिला तरुण या कृष्णाजी केतकरांकडे चिपळुणातून येऊन दाखल झाला. त्याच्या पाठोपाठ मग येणाऱ्यांची रीघ लागली आणि दरवर्षी किमान 3 ते जास्तीत जास्त 5-6 मुलं म्हणजे तरुण आपला विद्याभ्यास करण्यासाठी या कृष्णा केतकरांच्या बिऱ्हाडी दाखल झालेले असत. अशा या कृष्णाजी केतकरांकडे एक मुलगा होता. त्याचं नाव होतं दिगंबर जोशी. दिगंबर जोशी हा कोकणातल्या देवरुखातून या कृष्णाजी केतकरांकडे आलेला होता. या दिगंबराचे वडील लवकर निवर्तल्यामुळे आणि काकांनी सगळा शेतीचा कारोबार आपल्या हाती घेतल्यानंतर या दिगंबर जोशीच्या आईने
धोरणीपणाचा एक निर्णय घेतला आणि तिने दिगंबरला मुंबईला शिकायला पाठवून दिलं आणि थेट तिथून जो निघाला तो या कृष्णाजी केतकरांकडे येऊन उतरला. शाळेतले शिक्षक, गावातले समजदार लोक यांना कृष्णाजी केतकरांचं घर माहीत होतं आणि एखाद्या अडल्या नडल्याला, परिस्थितीचा मार पडलेल्या किंवा पुढच्या शिक्षणाच्या केवळ सोयी नाहीत म्हणून शिक्षण खंडित होईल अशा तरुणांना मग गावातले समजदार लोक, गावचे खोत या कृष्णाजी केतकरांचा पत्ता देत असत आणि ते तरुण मग आपल्या गावातून उठून कृष्णाजी केतकरांकडे येऊन राहत असत. कृष्णाजी केतकरांनी या 3-4 राहणाऱ्या मुलांच्या अभ्यासासाठी 3 विशिष्ट अशा सोयी करून ठेवलेल्या होत्या. आज आपल्याला कदाचित आश्चर्य वाटेल किंवा खरंही वाटणार नाही, पण कृष्णाजी केतकरांकडे विद्याभ्यासासाठी येऊन राहिलेली जी मुलं म्हणजे मुलगे असत ते 3 जागावर बसून अभ्यास करत असत. पहिली जागा होती कृष्णाजी केतकरांच्या घरातलं कोळशाचं पिंप. दुसरी जागा होती कृष्णाजी केतकरांची मोडकी एक खुर्ची आणि तिसरी गोष्ट होती कृष्णाजी केतकरांच्या घरातला एक जुना भला मोठा चौरंग. या चौरंगावर, कोळशाच्या पिंपावर आणि मोडक्या खुर्चीवर बसून अनेकांनी मानेवर खडा ठेवून अभ्यास केला आणि आपली आपली आयुष्य सर्वार्थाने उजळून टाकली. तिथून निघताना या तरुणांच्या डोळ्यामध्ये पाणी येत असे. मग त्यांच्या संसाराची गाडी मार्गी लागत असे. कधी मग मुलगा झाला, मुलाची मुंजी आहे म्हणून इथून शिकून गेलेले सगळेजण आपल्या पत्नी आणि मुलाला घेऊन या कृष्णाजी केतकरांच्या आणि त्यांच्या पत्नी गोपिकाबाईंच्या पाया पडायला येत असत. मगाशी सांगितल्याप्रमाणे दिगंबर जोशी सुद्धा या कृष्णाजी केतकरांकडेच राहिला आणि मग थोड्या दिवसांनी या कृष्णाजी केतकरांनी आपलं वजन वापरून त्यावेळेला महाराष्ट्र शासनाचा जो प्रिंटिंग प्रेस होता त्या प्रेसमध्ये याला चिकटवून टाकला. सर्वसाधारणपणे जे हाडापेराने मजबूत असलेली माणसं काम करतात ते काम करायचं मग या दिगंबर जोशीच्या नशिबामध्ये आलं. या दिगंबर जोशांची माझी ओळख घसट निर्माण झाली ती माझ्या वर्गामध्ये असलेल्या एका वर्ग मैत्रिणीमुळे. FY सायन्स आणि इंटर सायन्सला असताना माझ्या वर्गामध्ये माझी एक वर्गमैत्रीण होती. तिचं नाव होतं वनिता जोशी आणि वनिता जोशी ही दिगंबर जोशांची मुलगी होती. तिच्याशी मित्रत्वाचे घनिष्ठ असे संबंध स्थापित झाल्यावर कधीतरी ती अचानकपणे आम्हा मित्रांना घेऊन तिच्या घरी जात असे. पहिल्या भेटीमध्ये पहिल्या दिवशी मी जेव्हा या दिगंबर जोशांच्या घरी वनिताचा मित्र म्हणून गेलो त्यावेळेला आमचा झालेला संवाद किंवा एकंदर आमचं झालेलं पहिल्या भेटीचं जे वर्णन होतं ते आजही माझ्या डोक्यामध्ये जसंच्या तसं उतरलेलं आहे. वनिताचे मित्र म्हणून मी आणि माझे अजून 2 मित्र या दिगंबर जोशांकडे गेलो. जोशाने आम्हाला पहिल्यांदा उलटं सुलटं फैलावर घेतलं. अभ्यास नीट करा असं समजावून सांगितलं. विद्येशिवाय माणसाला गती नाही असाही डोस आम्हाला दिला आणि मग हळूहळू आतून चहा आणि पोहे येईपर्यंत बाकीचा जो संवादाचा धागा एका पाठोपाठ एक या दिगंबर जोशांनी विणत नेलेला होता त्याच्यातून माझं या दिगंबर जोशांबद्दल फारसा चांगला माणूस नाही असं एक मत झालं. कारण मला त्याने सहज विचारलं की केतकर म्हणजे तुम्ही कुठचे रे? मी त्यांना सांगितलं की आम्ही केतकर म्हणजे देवरुख जवळच्या निव्याचे आणि माझा जन्म साखरप्याला माझ्या आजोळी झालेला आहे. साखरपा म्हटल्यावरती त्याला म्हणजे दिगंबर जोशांना आपले जुने दिवस आठवले. त्याने बोलता बोलता सांगितलं की मी सुद्धा साखरप्यांच्या केतकरांचं बरंच मीठ खाल्लेलं आहे. साखरप्यांच्या केतकरांचं बरंच मीठ मी खाल्लेलं आहे हे सांगून पुढे या दिगंबर जोशांनी मला सांगायला सुरुवात केली की गिरगावामध्ये कृष्णाजी केतकर म्हणून एक गृहस्थ राहतात. त्यांच्याकडे मी सुरुवातीला शिकायला मुंबईमध्ये आलेला होतो आणि मग माझं शिक्षण झाल्यानंतर मला नोकरी लागल्यानंतर मग ही सगळे पुढची कहाणी आजपर्यंत अशी घडत आलेली आहे.
हे सगळं स्वतः सांगताना अचानक त्यांना काहीतरी आठवलं आणि मग त्याने विचारलं की अरे, देवरुखाजवळ असलेल्या निव्यामध्ये केतकरांचं एकच घर होतं, म्हणजे तू त्या पांडुरंग केतकरांचा कोण? मी त्यांना सांगितलं की पांडुरंग केतकर हे माझे आजोबा. मग त्याने विचारलं की बाबा तू कोणाचा मुलगा? मग मी माझं संपूर्ण नाव सांगितलं, सर्वोत्तम गोविंद केतकर. त्याच्यावरती मग आपल्या खुर्चीमध्ये रेलून बसत सुस्कारा टाकत या दिगंबर जोशाने माझ्याकडे बघून एक कॉमेंट केली की म्हणजे तू गोविंदाचा मुलगा. आयुष्यामध्ये तू गोविंदाचा मुलगा हे मी वाक्य पहिल्यांदी ऐकलेलं होतं आणि ते या दिगंबर जोशांकडून ऐकलेलं होतं. साहजिकच त्या उसळत्या वयामध्ये कोणीतरी आपल्या वडिलांना गोविंदा म्हणून एकेरी हाक मारावी आणि पुढे जाऊन तू गोविंदाचा मुलगा असं मला म्हणावं, हे मला कुठेतरी डाचत होतं. आणि म्हणूनच मगाशी सांगितल्याप्रमाणे दिगंबर जोशी हा काही फारसा चांगला माणूस नाही असं माझं पहिल्या भेटीमध्येच मत झालेलं होतं. त्याच्यानंतर अनेक वेळेला मी या वनिताबरोबर त्यांच्या घरी जात असे आणि प्रत्येक वेळेला पहिल्या भेटीमध्ये मध्ये माझं जे मत झालेलं होतं ते जास्त प्रखर किंवा अधोरेखित होत गेलं. कोणत्याही गोष्टीमध्ये काही ना काही त्रुटी काढणं, लोकाला खाली बघायला लावणं आणि एकंदरच आपण किती महान आहोत या सगळ्याचा एकंदर सारखा विचार किंवा म्हणणं समोर मोठ्या प्रकर्षाने किंवा हुज्जतीच्या आवेशामध्ये मांडणं हा या दिगंबर जोशांचा आवडता छंद होता. एकदा आमच्या या वनिताची आई बाहेर गेली होती, म्हणून वनिताने आमच्या सगळ्यांसाठी चहा करून आणला. चहाचा समोर आलेला कप या दिगंबर जोशांनी आपल्या तोंडाला लावला आणि पटकन थू करायला सुरुवात केली. तो चहा घोट 2 घोट आम्ही समोर बसलेलं मित्र पिऊन बसलेलो होतो, त्यामुळे या चहामध्ये अगदी थू करावं असं काही नाही हे आम्हाला पुरेसं जाणवलेलं होतं. आता त्याने थू करायला लागल्यावर आम्ही तिथल्या तिथे थांबलो. तेवढ्यामध्ये आतमध्ये असलेल्या वनिताला जोरदार हाक मारून या दिगंबर जोशांनी बोलवलं आणि सांगितलं, बये, आज तुझं लक्ष ठिकाणावर नाहीये. आता सोन्यासारखा दिलेला चहा आम्ही 3 मित्र पीत होतो, पण या दिगंबर जोशांना मात्र तिचं लक्ष ठिकाणावर नाही आणि ठिकाणावर लक्ष नसलेल्या बाईने केलेला तो चहा आहे असं कुठेतरी वाटत होतं. मग आपलं त्याच्यावरचं चहावरचं प्रभुत्व सिद्ध करताना हे दिगंबर जोशी आम्हाला सांगायला लागले की हे बघा, चहा झाला की तो पटकन गाळला गेला पाहिजे. आणि मी नक्की सांगतो, आत असलेल्या तुमच्या या मैत्रिणीने वनिताने चहा हळूहळू गाळलेला आहे आणि त्यामुळे बाबा त्याची चव पार बिघडून गेलेली आहे. आमच्या आवडत्या मैत्रिणीबद्दल हे सगळं ऐकून खरं तर आम्हाला फारसं बरं वाटलं नाही, पण त्यांचा म्हणून वडिलकीचा जो धाक आणि तोरा होता त्यामुळे आम्हाला आवडलेला असूनही हा चहा चांगला झालेला आहे असं सांगण्याचं आमचं धारिष्ट्य काही त्यावेळेला झालं नाही. तिथून आम्ही बाहेर पडलो, आपापसात चर्चा करत होतो. चर्चा करता त्या मित्रमंडळींनी सांगितलं, अरे मागच्या वेळेला मी गेलो होतो, तर मला दुपारी गेलो म्हणून जेवायसाठी आग्रह करून या वनिताच्या वडिलांनी म्हणजे दिगंबर जोशांनी बसवलं आणि फासकन बायकोच्या अंगावर ओरडले की अहो, तुम्हाला काही कळतं की नाही, आज वर्णामध्ये मीठ पुढे आलेलं आहे. इंटर सायन्सचं वर्ष संपत आल्यानंतर एकदा असाच वनिताबरोबर मी आणि माझे मित्र त्यांच्या घरी गेलेले असताना त्यांनी मला सहज विचारलं की बाबा, तू इंटर सायन्स नंतर काय करणार आहेस? मी त्यांना सांगितलं की बाबा, इंटर सायन्सला देवाच्या कृपेने चांगले मार्क आणि चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली तर इंजिनियर होण्याचा माझा विचार आहे. त्याच्यावर असं फाटकन करून दिगंबर जोशी म्हणाले की हल्लीच्या इंजिनियर लोकांना काही सुद्धा कळत नाही.
इंजिनियर होऊ बघणाऱ्या एका तरुणाच्या समोर हल्लीच्या इंजिनियरना काहीही कळत नाही असं बेधडकपणे हे दिगंबर जोशी माझ्यासमोर बसून सांगत होते. एखादा कच्चा पच्चा माणूस असता तर कदाचित त्याचा हिरमोड होऊन त्याने इंजिनियर होण्याचा विचार कदाचित सोडूनही दिला असता. इतक्या प्रभावीपणे किंवा कडवटपणे दिगंबर जोशाने माझ्यासमोर बसून हे सांगितलेलं होतं. आणि मग पुढे आपण जे बोललो आहोत त्याला पूर्णपणे पाठिंबा देण्यासाठी त्यांनी सांगितलं की अरे आमच्या प्रेसमध्ये गेले 6 महिने काही शिकाऊ इंजिनियर आलेले आहेत, पण त्यांना प्रिंटिंगमधलं ओ की ठो कळत नाही. साचे कसे बांधायचे, कंपोजिंग कसं करायचं, वर्तमानपत्राची आणि पुस्तकाची पानं कशी लावायची हे काहीही त्यांना कळत नाही. हे दिगंबर जोशाने सांगितल्यावर माझ्या डोक्यामध्ये लख्ख प्रकाश पडला की केवळ शिकाऊ म्हणून काही इंजिनियर यांच्या त्या महाराष्ट्र शासनाच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये गेलेले असतील. कॉलेजमधनं नुकत्याच बाहेर पडल्यानंतर ज्याने आयुष्यात म्हणजे आपल्या कॉलेज जीवनामध्ये प्रिंटिंग प्रेस कसा चालतो हे बघितलेलं नाही, त्यांच्या ज्ञानावरती हे दिगंबर जोशी आपला तिथे असलेला 10-15 वर्षाचा सगळा अनुभव जमेला धरून त्यांच्यावरती असं ही टिक्का टिप्पणी करत होते. इंजिनियर झाल्यानंतर या दिगंबर जोशांना आठवणीने मी पेढे द्यायला गेलो. त्यावेळेला पुन्हा एकदा इंजिनिअरिंगमध्ये आता काही राम राहिलेला नाही असं काहीसं ते बरळले. माझ्या हातातनं पेढा घेऊन पटकन त्यांनी तोंडात टाकला आणि आता या पेढा करण्यावर काहीतरी मला ऐकायला लागणार अशी मनाशी खूणगाठ मी बांधली होती. पण त्यावेळेला कदाचित सकाळपासून बोलून त्यांचा घसा सुकला असेल म्हणून त्याने गपकन तो पेढा गिळला, मला आशीर्वाद दिल्यासारखं केलं आणि स्वस्थपणे खुर्चीवर बसले. आपण बसल्यानंतर मला समोरच्या कोचावर बसायची खूण केली आणि मग त्याने पुन्हा एकदा आपली रामकथा लावली. यावेळच्या रामकथेचा रंग किंवा ढंग जरा वेगळा होता. ते म्हणाले, अरे तुम्ही पटापटा इंजिनियर झालात, आता तुम्हाला चांगल्या नोकऱ्या मिळतील, चांगल्या बायका मिळतील, तुमचं भलं होईल. अरे मी सुद्धा इंजिनियर झालो असतो, पण कृष्णाजी केतकर आणि त्यांच्या बायकोने माझ्या आयुष्यामध्ये विष कालवून टाकलेलं आहे. कृष्णाजी केतकर त्यांच्या पत्नी गोपिकाबाई यांना त्यापूर्वी आयुष्यामध्ये 5-7 वेळेला मी धावबाच्या वाडीमध्ये असलेल्या त्यांच्या बिराडी जाऊन भेटलेलो होतो. नाही म्हटलं तरी ज्या माणसाची दोन्ही मुलं अतिशय उच्चपदी शिक्षणाने गेलेली आहेत, ज्या माणसाबद्दल संबंध गिरगावमध्ये कुठचाही बभरा नाही आणि 1940 सालापासून अनेक वर्ष ज्याने केवळ शिक्षणाला विद्यार्थ्यांना मदत व्हावी या हेतूने ज्या शिकणाऱ्या मुलांना आपल्याकडे ठेवून घेतलं होतं, त्या कृष्णाजी केतकरांबद्दल माझ्या मनामध्ये पुरेसा आदर होता. आणि या समोर बसलेल्या दिगंबर जोशींनी जेव्हा माझ्यासमोर धडधडीत सांगायला सुरुवात केली की कृष्णाजी केतकर आणि त्यांच्या पत्नीने माझ्या शिक्षणामध्ये विष कालवलं, माझ्या शिक्षणाचा खेळ खंडोबा केला. त्याच्यानंतर पुढे सांगताना सांगितलं की अरे मॅट्रिकच्या वर्षाला असतानाच मला घरातून बाहेर काढलं आणि या प्रिंटिंग प्रेसमध्ये चिपकवून दिलं. मला थोडी संधी मिळाली असती तर मीही आज इंजिनियर डॉक्टर झालो असतो. गोपिकाबाईंची तर उजवं डावं करण्याची जी सवय होती ती कोणाला सांगितलं तर खरं वाटणार नाही. आपल्या 2 मुलांना, नवऱ्याला म्हणजे कृष्णाजी केतकरांना आणि त्यांचे जे लाडके विद्यार्थी तिथे होते त्यांना नेमाने त्या वरण भात आणि त्याच्यावर तुपाची धार सोडत असत. पण बाबा त्याच पंक्तीमध्ये बसलेल्या मला कधीही तुपाची धार मिळाली नाही.
आता साक्षात जे माणसाने जे भोगलं ते माझ्यासमोर बसून सांगतो आहे असं म्हटल्यावरती आत्तापर्यंत हा माणूस अतिशय कद्रू मनोवृत्तीचा आहे असं माझं जे मत होतं ते हळूहळू बदलायला लागलं. ज्या माणसाला इंजिनियर डॉक्टर होण्यापासून वंचित करून कृष्णाजी केतकरांनी मॅट्रिकला असताना कारखान्यामध्ये म्हणजे प्रिंटिंग प्रेसमध्ये चिपकवून दिलं, ज्याला तुपाची धार कधीही मिळाली नाही, त्याबद्दल एक मग भावनेने भरलेला किंवा थरथरता नाजूक कोपरा माझ्या मनामध्ये आकार घ्यायला लागला. मग या दिगंबर जोशाने मी सगळं नीट लक्ष देऊन ऐकतो हे लक्षात आल्यानंतर त्या कृष्णाजी केतकर आणि गोपिकाबाईंच्या अनेक कहाण्या ज्या चांगल्या प्रगतीपासून या दिगंबर जोशांना वंचित ठेवत होत्या त्या सांगायला सुरुवात केली. त्यांचं ते पुराण तास दीड तास चाललं. शेवटी कंटाळून आपलं नशीबच असं होतं असं म्हणून आपल्या नशिबाला दोष देऊन ते गप्प झाले. मीही आता बराच वेळ झाला आहे असं म्हणून उठलो, त्यांना नमस्कार केला आणि मग बाहेर निघालो. तरी पण त्या दिवशी दिगंबर जोशाने माझ्या डोक्यामध्ये जे किडे सोडलेले होते त्याने मी नाही म्हटलं तरी थोडासा अस्वस्थ झालेला होतो. या कृष्णाजी केतकरांची कीर्ती मी लहानपणापासून ऐकलेली होती. 2-4 10 वेळेला आईवडिलांबरोबर त्यांच्या घरी गेलेलो होतो. त्यांचं आगत स्वागत समाचार एकंदर कोकणातून आलेल्या किंवा कोकणामध्ये मुळं असलेल्या माणसाबद्दल त्यांना जी वेगळ्या प्रकारची माया होती त्या मायेचा पुरेपूर अनुभव मी अनेक वेळेला घेतलेला होता. पण कृष्णाजी केतकरांनी या दिगंबर जोशीच्या बाबतीमध्ये मात्र फारसं काही चांगलं केलं नाही असं मला राहून राहून कुठेतरी वाटायला लागलं. त्याच्यानंतर एकदा वडिलांबरोबर सहज काही त्यांच्या कामानिमित्त या कृष्णाजी केतकरांकडे जाण्याचा योग आला आणि त्यावेळेला मात्र आपण कृष्णाजी केतकरांचं खरं रूप आता जाणून आहोत. त्यामुळे कृष्णाजी केतकरांनी कितीही आदर सत्कार केला, माया केली, आपल्याला 2-5 रुपये खाऊसाठी हातावर ठेवले, तरी आतून हा माणूस काळा कभिन्न आहे असं काहीतरी मनामध्ये ठरवून झावबाच्या वाडीमध्ये असलेल्या त्यांच्या बिऱ्हाडी मी गेलो होतो. आज बाजूच्या 3ही खोल्या रिकाम्या होत्या. समोरचं कोळशाचं पिंप, मोडकी खुर्ची आणि चौरंग तसाच ओस पडलेला होता आणि त्यामुळे दिगंबर जोशांनी जे सांगितलं ते खरं आहे आणि आता यांच्याकडे शिक्षणाला सुद्धा कोणी येत नाही अशी काहीतरी भावना त्या कृष्णाजी केतकरांच्या घरामध्ये शिरल्या माझी झाली. माझ्या वडिलांनी कृष्णाजी केतकरांना लवून नमस्कार केला आणि मग त्यांना जे काही त्यांच्याबद्दल विशेष बोलायचं होतं त्यासाठी शेजारी रिकाम्या पडलेल्या बिऱ्हाडाच्या एका खोलीमध्ये ते जाऊन बसले. मी त्यांच्या म्हणजे कृष्णाजी केतकरांच्या पहिल्या मोठ्या खोलीमध्ये तसाच बसून होतो आणि मला एकटं बसलेलं बघून त्यांच्या पत्नी गोपिकाबाई बाहेर येऊन बसल्या. मी त्यांना गोपिकाबाई हे आता आपल्याला कथेमध्ये म्हणतोय, पण समोर आल्यानंतर मी त्यांना आजीच करत असे. त्या आजी माझ्यासमोर येऊन बसल्या. येताना त्याने मला चाळा किंवा वेळ जाण्यासाठी साधन म्हणून एका बशीमध्ये बेसनाचा लाडू आणलेला होता आणि माझ्यासमोर बशी धरत त्या म्हणाल्या, बाळा जेवायला वेळ आहे, तू एवढं खाऊन घ्या, तुम्ही सकाळपासून निघून आत्ता गिरगावात पोहोचलेले आहात. गोपिकाबाईंनी समोरून आणून ठेवलेला तो लाडू खरं तर मला भूक लागल्यामुळे हवा होता आणि म्हणून त्या लाडूचा मी पटकन ताबा घेतला. पण त्याही वेळेला माझ्या मनामध्ये होतं की हा गोड लाडू देऊन तुम्ही माझं तोंड गोड केलं तरी माझ्या मनामध्ये असलेली कटुता काही कमी होणार नाहीये. हे तुमचे सगळे दाखवायचे दात आहेत. दिगंबर जोशांना तुम्ही जे वागवलेलं आहे ते आजही माझ्या लक्षामध्ये आहे. असे सगळे अनंत प्रकारचे विचार मनात घेऊन समोर बसलेल्या त्या गोपिका आजींच्या मांडीला मांडी लावून मी तो लाडू खात असताना मग या गोपिकाबाईंनी म्हणजे माझ्या आजीनी इकडची तिकडची सगळे
चौकशी करायला सुरुवात केली. बाबा, इंजिनियर होऊन तू आता कुठे नोकरी करतोस, तुला पगार काय मिळतो, जाण्या येण्याचा किती त्रास होतो, आता घरी कोण कोण आहे, ह्या सगळ्या खबरा या गोपिकाबाई माझ्याकडून काढायला लागल्या. मी त्यांना तुटक तुटक असे उत्तरं देत होतो आणि शेवटी मला पाहिजे तो मोका मिळाला आणि मी जसा मोका मिळाला तसा मोके पे चौका म्हणतात तशी ती संधी साधली आणि मग दिगंबर जोशांचा विषय या गोपिकाबाईंकडे काढला. आता दिगंबर जोशांचं नुसतं नाव काढल्यावर यांचा चेहरा खरकन उतरला आणि मी ते डोळ्यांनी टिपलं आहे हे त्यांना जाणवल्यावर वरवरचं हसू आणत त्या म्हणाल्या की अरे, आयुष्यामध्ये 2-4 दिगंबर जोशी भेटतच असतात. आपण बाकीच्या 96 लोकांचं चांगलं केलं तेव्हा ह्या 4 लोकांना बाजूला ठेवलेलं बरं. त्यांचा हा थोडासा सावध पवित्रा बघून मला नाही म्हटलं तरी थोडंसं स्फुरण चढलं आणि मग दिगंबर जोशाने मला जे जे काही सांगितलं होतं ते टप्प्याटप्प्याने पण कणखरपणे या गोपिकाबाईंच्या समोर मांडलं. अतिशय शांतपणे चेहऱ्यावरची रेषाही हलू न देता, माझ्या बोलण्याचा कुठचाही प्रतिवाद तक्षणी न करता जवळजवळ 15-20 मिनटं मी जे काही बोलत होतो ते या गोपिकाबाई माझ्यासमोर बसून शांतपणे ऐकत होत्या. त्याच्यानंतर मी म्हणालो की तुमच्या दोघांबद्दल खूप कीर्ती मी लहानपणापासून ऐकलेली आहे. इथे मुलगा आला की आई वडील तुमच्या स्वाधीन त्या मुलाला करून निर्धास्त होत असत. त्याचे कपडे लत्ते, शाळेची फी, दुखलं खुपलं रोजचं जेवण हे सगळं तुम्हीच बघत होतात असं आत्तापर्यंत मी ऐकत होतो आणि खरोखरच आजी तुमच्या दोघांबद्दल मला प्रेम, कौतुक, आदर सगळं काही वाटत होतं. मला तुमच्याबद्दल प्रेम, आदर, कौतुक सगळं वाटत होतं असं मी गोपिकाबाईंना स्पष्टपणे त्यांच्यासमोर बसून सांगितलं. तरीही गोपिकाबाईंच्या चेहऱ्यावरची रेषा हलली नव्हती. त्याच्यानंतर अजून 2-4 गोष्टी ज्या वेगवेगळ्या भेटीमध्ये वेगवेगळ्या वेळेला या दिगंबर जोशांनी माझ्या कानामध्ये भरलेल्या होत्या त्यांचाही उल्लेख मी केला आणि मग माझं सगळं पुराण सविस्तरपणे सांगून झाल्यावर मी शांत बसलो हे लक्षात आल्यावर गोपिकाबाई पटकन उठल्या आणि म्हणाल्या, सर्वोत्तम जरा थांब, मी आतून दोघांना चहा करून घेऊन येते. आता विषयाला कलाटणी किंवा बगल देण्यासाठी गोपिकाबाईंची ही सगळी क्लुप्ती आहे हे मला तक्षणी जाणवलेलं होतं. मला दुसरं बाहेर जाऊन करण्यासारखं काही काम नव्हतं. शेजारच्या खोलीमध्ये माझे वडील आणि कृष्णराव केतकर त्यांचं काहीतरी बोलणं करतच होते. मी शांतपणे बसून इकडे तिकडे लावलेल्या तसबेरी, वर फिरणारा पंखा एक एक करत बघत असताना पुढच्या 5 मिनिटांनी गोपिकाबाई चहाचे 2 कप घेऊन आल्या. एक माझ्या समोर सरकवल्याने आणि दुसरा स्वतः हळूहळू घोट घेत चहा प्यायला लागल्या. चहा पिता पिता त्याने मग हळुवारपणे सुरुवात केली की सर्वोत्तम, तुला हा दिगंबर जोशी कुठे भेटला? त्याच्यावर मग दिगंबर जोशी आणि माझी कशी भेट झाली हे मी त्यांना सविस्तरपणे सांगितलं आणि मग या गोपिकाबाईंनी बोलायला सुरुवात केली. त्या म्हणाल्या की सर्वोत्तम, तू जे शेवटी म्हणालास ना तिथून मी सुरुवात करते बघ. असं म्हणून एका लईमध्ये कुठच्याही प्रकारचा त्रास किंवा मनामध्ये असलेली खदखद न दाखवता गोपिकाबाईंनी बोलायला सुरुवात केली. त्या म्हणाल्या की तू आत्ता म्हणालास की त्या मुलांचं दुखणं खुपणं, कपडे लत्ते, जेवण खावण हे सगळं आम्ही करत होतो, पण बाबा याच्यामध्ये सगळ्याच्या सगळं काही आम्ही करत नव्हतो. आमच्याकडे असणारी मुलं शिकायला म्हणून इथे राहत होती.
1940 साली माझ्या संसारामध्ये माझी स्वतःची 2 मुलं असताना, म्हणजे मुलगे असताना, शिकायला म्हणून चिपळूणचा एक मुलगा आमच्याकडे आला आणि ते सगळं प्रकरण 1962 सालापर्यंत चालू होतं. म्हणजे सलग 22 वर्ष माझ्या या घरामध्ये शिकायला म्हणून कोकणातून आलेली 2, 4, 5, 6, कधी कधी 7-8 मुलं सुद्धा एकाच वेळेला राहत असत. त्या सगळ्यांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसे आणि त्यावेळेला शिक्षण खात्यामध्ये ज्यांचे आई वडील गरीब आहे त्यांना नादारीचा अर्ज भरून शाळेच्या फीमधून पूर्णपणे माफी मिळत असे. आमचे हे म्हणजे कृष्णराव केतकर हे गॅझेटेड ऑफिसर होते आणि त्याने प्रतिज्ञापत्र किंवा त्या नादारीच्या अर्जावर सही करून दिल्यानंतर त्या मुलाला शाळेमध्ये नादारी म्हणजे शिक्षणाच्या फीमध्ये सवलत मिळत असे. आमच्याकडे आलेल्या शिकून मोठं झालेल्या कुठच्याही मुलाची फी भरण्याची तोशीच आम्हाला कधीही पडलेली नाही, कारण त्या सगळ्यांना शाळेतून नादारी म्हणजे शाळेच्या शिक्षणाच्या फीमधून सवलत यांच्या सहीने मिळत असे. तसंच मगाशी तू म्हणालास की कपड्या लत्त्याचा खर्च आम्ही करत होतो, तर बाळा तेही बरोबर नाही, कारण हे अंमलदार होते आणि त्यांच्या सगळ्या कारकिर्दीमध्ये त्यांचं स्वच्छ चारित्र्य, काम करण्याचा एकटेपणा, नीटसपणा हे सगळं बघून त्यावेळेला मुंबईमध्ये ज्या अनेक कापड गिरण्या होत्या त्या कापड गिरण्यांचे मालक दिवाळीच्या तोंडावर आपापल्या गिरणीमध्ये तयार झालेल्या उंची कापडाचे तागेच्या तागे भेटवस्तू म्हणून स्वतः आमच्या घरी पाठवत असत. अंमलदार असल्यामुळे आणि झावबाच्या वाडीमध्ये गिरगावामध्ये यांचं चांगलं नाव असल्यामुळे इथे पडणाऱ्या मुलाला कधी सर्दी ताप पडसं झालं तर इथले डॉक्टर आमच्याकडून 1 पैसा घेत नव्हते. म्हणजे त्यांच्या आजारपणाचा खर्चसुद्धा यांच्या एकंदर वागण्यामुळे डॉक्टरांनी परस्पर उचलला होता किंवा आम्हाला माफ केलेला होता. त्यामुळे हे तू बोललास हे काही खरं नाही आणि त्याच्यातलं जी सत्य परिस्थिती आहे ती मी तुला स्पष्टपणे सांगते आहे, कारण हे सगळं मी आणि माझ्या यजमानाने म्हणजे कृष्णराव केतकरांनी घडवून आणलेलं आहे. याला आणखीन कोणाची साक्ष काढायची गरज नाही. मग हळूहळू या गोपिकाबाईंची गाडी या दिगंबर जोशांच्या वर आली. त्यांनी सांगितलं की देवरुखातून दिगंबर जोशी नावाचा मुलगा आमच्याकडे आला. इतर मुलांसारखा तो वागेल, अभ्यास करेल, आपलं आयुष्य घडवून टाकेल अशी आशा आम्हा दोघांना होती. पण या मुलाचं अभ्यासामध्ये अजिबात लक्ष नव्हतं. आमच्याकडे 60-65 मुलं राहून गेली, पण शाळेतून तक्रार आलेला दिगंबर जोशी हा एकमेव मुलगा होता. बऱ्याच वेळेला अक्षरशः आपल्या डोक्यावरची टोपी काढून शाळेतल्या हेडमास्तरांच्या समोर ठेवून माफी मागायची पाळी कृष्णराव केतकरांच्यावर या दिगंबर जोशीने आपल्या खोड्या, मस्ती आणि बाकीच्या गुणांनी आणलेली होती. त्याला तुपाची धार मिळाली नाही याचं कारण असं आहे की आमच्याकडे राहायला आल्यापासून 6-8 महिन्यामध्ये याने नको ते मित्र जोडले आणि गिरगावापासून 2 किलोमीटर अंतरावर एक साधारणपणे मुसलमानी वस्ती आहे. त्याच्यामध्ये मुसाफिर खाना नावाचं आपली धर्मशाळा असते तसं एक ठिकाण आहे. शाळेला जातो म्हणून सांगून तिथे न जाता हा दिगंबर जोशी त्या मुसाफिर खान्यामध्ये जेवायला जात असे आणि तिथे पक्का मांसाहार करत असे. एकदा ऑफिसातल्या म्हणजे कृष्णराव केतकरांच्या ऑफिसातल्या कोणीतरी त्याला मुसाफिर खान्यामध्ये बघितलं आणि घरी आल्यावर या कृष्णराव केतकरांनी दिगंबर जोशीला जेव्हा विचारलं होतं की बाबा अमुक ठिकाणी तू आज शाळेच्या वेळामध्ये दिसला होता, ते खरं आहे का?
आता त्याच्यावरती हा खरं आहे म्हणून सांगेल, नाही म्हणून सांगेल, माफी मागेल असं कृष्णराव केतकरांना कुठेतरी वाटत होतं. पण या मुलांनी वर तोंड करून या कृष्णाजी केतकरांना सांगितलं की हो, मी तिथे मटण आणि मच्छी खायला गेलो होतो. मला या तुमच्या घरातल्या मिळमिळीत जेवणाचा आता रोज कंटाळा येतो. ज्या माणसाला मच्छी आणि मटण खायचं आहे त्याला तुपाची धार वाढायची नाही, हे मी आणि या कृष्णाजी केतकरांनी ठरवलं होतं आणि त्या दिवसापासून त्याची तुपाची धार बंद झाली होती. आता बाळा, तुला त्यांनी सांगितलं की मी पण इंजिनियर डॉक्टर झालो असतो. त्यामागची खरी कहाणी अशी आहे की हा मॅट्रिकला 3 वेळेला नापास झाला. एका पाठोपाठ एक, म्हणजे मार्च, ऑक्टोबर आणि पुढच्या मार्च या 3ही वेळेला हा मॅट्रिकमध्ये सगळ्या विषयामध्ये सपशेल नापास झाला. आणि मग आता याचं शिक्षणामध्ये लक्ष लागत नाही आहे. शिक्षणासाठी उमेद किंवा परमेश्वराने बुद्धी याला दिलेली नाही असं कुठेतरी या कृष्णाजी केतकरांना वाटलं. आणि हा असा जर वाढत राहिला तर उद्या याचं कठीण येईल. म्हणून आपल्या अंमलदारपणाचं थोडंसं वजन वापरून याने महाराष्ट्र शासनाच्या म्हणजे ब्रिटिश जमान्यामध्ये असलेल्या त्या एका प्रिंटिंग प्रेसमध्ये याला फार मिनतवाऱ्याकडून चिकटवून ठेवलेलं होतं. एखादा चित्रपट झर 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 आपल्या समोरून जावा, त्याच्यामध्ये कधी सस्पेन्स, कधी करुणा, कधी वेगळं काही असं आपल्याला समोरच्या पडद्यावर दिसावं, अशी काहीशी अवस्था माझे गोपिकाबाईंचं म्हणजे माझ्या आजींचं हे सगळं ऐकताना झाली. आणि शेवटी या गोपिकाबाई मला म्हणाल्या की आज तू विषय काढलास म्हणून माझ्या तोंडाने मी हे तुला सांगितलं. आजपर्यंत या गोष्टीचा बभरा मी किंवा कृष्णाजी केतकरांनी कुठेही केलेला नाही. कृष्णाजी केतकरांबद्दल या दिगंबर जोशींनी मला जे सांगितलं होतं त्या नाण्याची दुसरी बाजू माझ्या समोर आली. आणि आता निर्णय तूच करायचा आहे असं कुठेतरी मन मला सांगायला लागलं. कृष्णाजी केतकरांची रंगवली गेलेली एक बाजू आणि गोपिकाबाईने निखळपणे कुठेही आडेवाडे न घेता सांगितलेली त्याची दुसरी बाजू जी जास्त सत्य होती, ती मला सांगितल्यानंतर आपण एका आवर्तातून किंवा वादळातून बचावलो आहोत असं कुठेतरी मला वाटायला लागलं. दिगंबर जोशाने मला सांगताना आपण मॅट्रिकला 3 वेळेला नापास झालो हे सोयीस्करपणे सांगितलं नव्हतं. माझ्या पानातली तुपाची धार बंद झाली असं कांगावा करणाऱ्या दिगंबर जोशाने आपण मुसाफिर खाण्यात जाऊन मांस मच्छर मटण खात होतो हे सांगितलं नव्हतं. कांगावा, कांगावा हा जो मराठीतला शब्द आहे त्याचा अर्थ म्हणजे या दिगंबर जोशींचं पूर्ण वागणं असं असावा असा माझा एक प्रामाणिक समज आहे. सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं हा माझा जो ठाम विश्वास आहे. त्या ठाम विश्वासाला दुसरी बाजू कळल्यावर पहिल्या बाजूबद्दल आपलं मत काय होतं हे उमजल्यावर फार मोठा धक्का बसला. आणि याच्या पुढे आयुष्यामध्ये दोन्ही बाजू ऐकल्याशिवाय मतप्रदर्शन नाही हा मी पक्का निर्णय घेऊन टाकला होता. या सगळ्या कथेबद्दल आपल्याला काय वाटतं ते जरूर आपण खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियांच्या रूपामध्ये लिहून माझ्यापर्यंत पोहोचवा. आपल्याकडून आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून स्वागतच आहे.